जय महाराष्ट्र, जय मराठी. 2022 मध्ये महाराष्ट्र सरकारने गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मराठी भाषा भवन उभारणार अशी घोषणा केली. आज 3 वर्ष झाली. तिथे काय उभं आहे? तर एकही वीट उभी नाही. हेच का तुमचं मराठी प्रेम? तुम्ही म्हणता आम्ही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. छान. पण पुढे काय? ना निधी, ना अभ्यासक, ना संशोधन, ना मराठी भाषा भवन. संस्कृत, तमिळ, कन्नड या भाषांना कोट्यवधी रुपयाचा निधी मिळतो. आणि मराठीसाठी काय? तर शून्य. आणि महाराष्ट्र सरकार ना केंद्राकडे पाठपुरावा करत आहे, ना स्वतः काही करत आहे. मराठी ही फक्त भाषा नाही, तर आपली ओळख आहे, आपला स्वाभिमान आहे. आणि हाच स्वाभिमान सरकार जमीनदोस्त करू पाहत आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, मराठीचा सन्मान हा केवळ नारळ फोडून नाही, तर तो कृतीतून दिसतो. आणि जर का ती कृती दिसत नसेल, तर जनतेच्या आवाजाने त्या खुर्च्या हल्ल्याशिवाय राहणार नाहीत.